देशात मागच्या 15 दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमती 7 रुपयांनी वाढल्या. सीएनजी आणि गॅस सिलेंडरचे दरही सातत्याने वाढतायत. पंतप्रधान मोदींनी इंधनाचा वापर जपून करा असं म्हटलंय. तसंच वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा अशा सूचनाही दिल्यात. त्यातच एकीकडे भारतीय रुपयाची सुद्धा वेगानं घसरण होतीये. डॉलरच्या तुलनेत रुपया 95च्या पार गेला असून लवकरच रुपयाची सेंचुरी होईल असंही बोललं जाते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की देशात यापेक्षा मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. या सर्व परिस्थितीत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. सीतारामन यांनी देशापुढचं संकट मोठं असल्याचं मान्य केलंय. तसंच हे संकट नेमकं का आलं यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. आता खुद्द देशाच्या अर्थमंत्र्यांनी ही गोष्ट मान्य केल्यानं संकट किती गंभीर आहे हे लक्षात येतं. सोबतच निर्मला सीतारामन यांनी इथे 3Fचा उल्लेखही केला, ज्याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली आहे. पण हा विषय नेमका आहे काय? देशापुढच्या आर्थिक संकटाबाबत निर्मला सीतारामन नेमकं काय म्हणाल्या? त्यांनी उल्लेख केलेलं 3F म्हणजे काय समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला निर्मला सीतारामन नेमकं काय म्हणाल्या आणि त्यांनी काय इशारा दिला ते पाहूया. निर्मला सीतारामन या सोमवारी 25 मेला मुंबईत एका कार्यक्रमात भाषण देत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक महत्त्वाची वक्तव्य केली. पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जे अपील केलं त्यावरही सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की पंतप्रधान मोदींनी अपील केली त्यामागचा संदर्भ काय हे समजून घ्यावं लागेल. अनेक जण मोदींच्या वक्तव्यावरून देशात भीती पसरवण्याचा प्रयत्न करतायत. हे चुकीचं असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. निर्मला सीतारामन यांनी मान्य केले की देशापुढे संकट आहे, पण हे संकट बाहेरच्या कारणांमुळे आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्या म्हणाल्या की भारतापुढचे जे चॅलेंजेस आहेत ते बाहेरच्या फॅक्टर्समुळे आहेत. विदेशात ज्या प्रकारे परिस्थिती बनली आहे त्याचा परिणाम भारतावरती होत असल्याचं सीतारामन यांचं म्हणणं आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की भारताला या संकटाचा सामना करण्यासाठी 3F वर लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे 3F नेमकं काय आणि त्याची एवढी चर्चा का होतीये ते समजून घेऊ. निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केलेला पहिला F आहे फ्युएल, अर्थातच इंधन. हे भारताच्या अर्थव्यवस्थेपुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कारण क्रूड ऑइल हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारत हा जगातला कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे साहजिकच जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात अशा वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढायला लागतात. हेच सध्या होत असल्याचं निर्मला सीतारामन यांचं म्हणणं आहे. देशात मागच्या 2 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 4 वेळा वाढल्या आहेत. 15 दिवसात इंधनाचे दर 7 रुपयांनी वाढले. हे दर आणखी वाढतील असंही बोलले जात आहे. आता देशात अशा प्रकारे पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना सरकार इंधनावरची एक्साइज ड्युटी हटवून पेट्रोल डिझेलच्या किमती कंट्रोल का करत नाही असा प्रश्न विचारला जातोय. यावरही निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की समजा सरकारनं इंधनावरची एक्साइज ड्युटी हटवली तर सरकारचा महसूल तब्बल 1 लाख कोटी रुपयांनी कमी होऊ शकतो. याचा अर्थ काय? तर समजा सरकारनं इंधनावरचे टॅक्सेस आहे तसे ठेवले तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढून महागाई वाढू शकते. जर किमती कमी करण्यासाठी एक्साइज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर होऊन फिस्कल डेफिसिट वाढू शकतं. अशा प्रकारे सरकार दोन्ही बाजूंनी कात्रीत अडकल्याचं दिसतंय. यामुळेच फ्युएल हे भारताच्या अर्थव्यवस्थेपुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं बोलले जात आहे. निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केलेल्या दुसऱ्या Fचा अर्थ आहे फर्टिलायझर्स म्हणजेच खतं. इंधनाप्रमाणेच हे सुद्धा देशापुढचं मोठं आर्थिक संकट असल्याचं म्हटलं जात आहे. निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय की सध्या फर्टिलायझर्सच्या किमती विचारही करता येणार नाही एवढ्या वाढल्या आहेत. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. कारण भारताचं कृषी सेक्टर हे मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर्सवर अवलंबून आहे. खरं तर भारत हा फर्टिलायझर्ससाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. कारण फर्टिलायझर्ससाठी लागणारे रॉ मटेरियल्स जसं की पोटॅशियम, फॉस्फेट, अमोनिया सोबतच युरियाच्या उत्पादनासाठी लागणारं LNG आणि नॅचरल गॅस हे सगळं भारताला दुसऱ्या देशांकडून आयात करावं लागतं. भारताकडे पोटॅशियमचा एकही साठा नाहीये. त्यामुळे भारतीय शेतकरी वापरत असलेल्या म्युरिएट ऑफ पोटॅशचा प्रत्येक ग्रॅम भारताला आयात करावा लागतो. गेल्या आर्थिक वर्षात भारताने तब्बल $14.5 बिलियन किमतीच्या फर्टिलायझर्सची आयात केली होती. यापैकी बऱ्याचशा गोष्टी आखाती देशांमधून येतात, पण त्या भागातल्या युद्धामुळे त्यांच्या सप्लायवरती परिणाम झालाय. या फर्टिलायझर्सचा थेट संबंध देशाच्या अन्न उत्पादनाशी आहे.
कारण जे फर्टिलायझर महाग झालं तर शेतीचा खर्चही वाढतो. यामुळे अन्नधान्याच्या किमती साहजिकच वाढतात. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदींनी फर्टिलायझर्सचा वापर कमी करा असं आवाहन केलंय. आता निर्मला सीतारामन यांनी सुद्धा याच गोष्टीचा उल्लेख केला. भारताला या संकटाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केलेला तिसरा एफ म्हणजे फॉरेक्स रिझर्व्ह, अर्थातच देशाचा परकीय चलन साठा. पंतप्रधान मोदींनी देशाला अपील करताना म्हटलं होतं की वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, तसं शक्य असेल तर परदेशातला प्रवास टाळा, असं आवाहन मोदींनी केलं होतं. याचा संबंध फॉरेक्स रिझर्व्हशी आहे. याचाच उल्लेख अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा केला. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचा वाटा मोठा आहे, त्यात डॉलरचा वाटा आहे. सोबतच युरो, पाऊंड यासारखी अन्य देशांची चलनं सुद्धा आहेत. पण सध्या रुपयाची व्हॅल्यू घसरत असल्यामुळे भारताचा परकीय चलन साठाही सातत्यानं कमी होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा परकीय चलन साठा $725 बिलियन आसपास होता, पण आता यामध्ये घसरण झालेली आहे. भारतासारख्या देशासाठी परकीय चलन साठ्याचं फार महत्त्व आहे, कारण भारतीय आयात मोठी आहे. भारताला दुसऱ्या देशाकडून कोणतीही वस्तू आयात करायची असेल, जसं की कच्चं तेल, सोनं किंवा फर्टिलायझर्स, तर यासाठी भारताकडे पुरेसा परकीय चलन साठा असणं आवश्यक आहे. त्यामुळेच या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, असं निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. एकूणच काय तर निर्मला सीतारामन यांनी देशापुढे संकट असल्याचं मान्य करताना 3F कडे लक्ष द्यायला हवं असा इशारा दिलाय. हे 3F म्हणजे फ्युएल, फर्टिलायझर्स आणि फॉरेक्स रिझर्व्ह आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा देशाला आवाहन करताना याच गोष्टींचा उल्लेख केला होता. आता सीतारामन यांनी सुद्धा उघडपणे हीच गोष्ट मांडली आहे. त्याचा अर्थ भारतापुढचं संकट नक्कीच मोठं असल्याचं दिसून येतंय. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर देशातली महागाई आणखी वाढणार अशी शक्यता आहे. त्यामुळे आता सरकार या संकटाचा सामना कशा प्रकारे करतं, यातून काही मार्ग काढला जातो की राहुल गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतात यापेक्षा मोठं आर्थिक संकट येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? देशापुढचं आर्थिक संकट नक्की किती मोठं आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.